उद्धव ठाकरे बाप्पाच्या दर्शनासाठी सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर गेले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये 2 तास कौटुंबिक गप्पा सुद्धा झाल्या। तर काही वेळ 2 कुटुंबियांमध्ये कौटुंबिक गप्पा झाल्याची सुद्धा माहिती आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र स्नेहभोजन झाल्याची सुद्धा माहिती आहे। मागील अनेक दिवसांपासून ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्रित येतानाचं चित्र राज्यामध्ये दिसतंय। मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधील कटुता ही कमी होताना दिसली आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे शिवतीर्थावर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले। यापूर्वी 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते। गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन झालंय। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे एकत्र लढण्याची सुद्धा शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मनोमिलन महत्त्वाचं आहे। शिवतीर्थावरील आजच्या भेटीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही चर्चा होणार का याकडे सुद्धा सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। तर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याची ही दृश्य सहकुटुंब उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। राज ठाकरे यांनी सुद्धा त्यांना निमंत्रण दिलं गेलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे उद्धव ठाकरे हे सहकुटुंब शिवतीर्थावर दाखल झाले आणि त्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। त्यांच्यामध्ये 2 तास चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे। तसंच स्नेहभोजन केल्याची सुद्धा माहिती आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंमधील हे जे मनोमिलन आहे त्याची ही दृश्य गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाला, त्यावेळी सुद्धा राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले होते। त्या ठिकाणी जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि त्यानंतर आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झाले आणि त्यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलेले आहे। त्यांच्यासोबत रश्मी उद्धव ठाकरे यासह आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतल्याची हे दृश्य एका फ्रेममध्ये दोन्ही बंधू आपल्याला बघायला मिळतात। गणपती बाप्पाच्या समोर दोघांचा हा फोटो सुद्धा समोर आलेला आहे। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या या ज्या भेटीगाठी आहेत त्या सुद्धा पुन्हा एकदा पाहायला मिळतात। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती घेऊयात। श्रेयस, एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की 2 ठाकरे बंधू आज एकत्र आलेत आणि एकत्र त्यांनी 2 तासांपर्यंत चर्चा केली आहे। आपण एकंदर पाहिलं तर 2 ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली, त्यामध्ये अशी सुद्धा चर्चा होते की या 2 ठाकरे बंधूंमध्ये 2 परिवार म्हणजे राज ठाकरेंचं कुटुंबीय आणि उद्धव ठाकरे यांचं कुटुंबीय हे 2च कुटुंबीय एकत्र होते आणि त्यांच्यामध्ये सुद्धा 10 ते 15 मिनिट चर्चा झाली। या कोणतीही चर्चा ही राजकीय नव्हती असं म्हणण्याचं पात्र या एवढ्या 22 वर्षानंतर बहुधा पहिल्यांदा जेव्हा उद्धव ठाकरे या शिवतीर्थावर आले तर कुठे ना कुठे भावनिक क्षण राज ठाकरेंच्या कुटुंबासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी सुद्धा होता। त्यामुळे कुठे ना कुठे आता सगळ्या गोष्टी पुढे जाता दिसतात। आपण पाहिलं तर आता सगळ्या गोष्टी पुढे जाताना दिसतात। आपण पाहिलं तर महेश सावंत सुद्धा म्हटले की या कोणताही राजकीय दृष्टिकोन होता, मात्र या 2 ठाकरे बंधूंच्या एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पण जल्लोष आणि पॉझिटिव्ह आणि सकारात्मक माहोल पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे जेव्हा आपण बघितलं तर सरदेसाई बाहेर आले आणि सरदेसाई जेव्हा म्हणाले तेव्हा ते सुद्धा म्हटले की कुठलाही वादविवाद जो होता तो नव्हता झालेला आहे, कारण जेव्हा 2 नेते जेव्हा एकत्र येताना दिसत आहेत आणि त्यांचं एकत्र येणं कुठल्या कारणासाठी नसून एका भावनिक आणि खऱ्या अर्थानं फॅमिलीच्या कारणासाठी होता दिसत आहे, त्यामुळे कुठे ना कुठे कुटुंबीय जे आहेत, जे मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील, त्यांच्यामध्ये आता मोठी एकी सुद्धा पाहायला मिळते आणि हे चित्र आता संपूर्ण मनसेनेमध्ये आणि शिवसेनेमध्ये एकत्र पाहायला मिळते आपल्याला। नक्कीच श्रेयस, दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये बराच काळ चर्चा झाल्याची सुद्धा गप्पा सुद्धा झाल्याची माहिती आहे, याबद्दल काय अपडेट? खऱ्या अर्थानं बघू शकतो तर 12:25 पर्यंत उद्धव ठाकरे इकडे सहकुटुंब आलेले आणि ते निघाले जेव्हा होते ते 2 वाजले होते। या सगळ्यामध्ये त्यांचं स्नेहभोजन देखील झालं आणि यावेळी 2 ठाकरे बंधूंमध्ये सुद्धा चर्चा झाली। असं मी म्हटलं, जेव्हा ते स्नेहभोजन होतं तेव्हा फक्त ठाकरे कुटुंबीय एकत्र होते, म्हणजेच राज ठाकरे यांचं कुटुंब
आणि उद्धव ठाकरे यांचं कुटुंब हे फक्त एकत्र होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी मोठी गोष्ट ही आहे की आता दोन्ही ठाकरे बंधू जवळ एक निर्माण झाली आहे. आता आपण मार्फत पण बघू शकतो दोन ठाकरे बंधूंनी गणपतीच्या समोर फोटो सुद्धा काढलेला आहे. आपण एकंदर पाहायला गेलं तर वाढदिवसा निमित्तानं दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि आता गणपतीच्या निमित्तानं दोन ठाकरे बंधू एकत्र आले. त्यामुळे वेगळा दृष्टिकोन आणि सकारात्मक दृष्टिकोन हा प्रत्येक ठिकाणी माधुरी पाहायला मिळतोय. आपण सगळ्यांनी गोष्ट बघितली गेली की चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. आपण पुन्हा एकदा बघूया शिवतीर्थ निवासस्थानी अनेक नेते मंडळी सुद्धा आपल्याला येताना दिसत आहेत आणि थोड्याच वेळात इथे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा येतील काही वेळापूर्वी. पण मात्र आता शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या प्रमाणावर आता एकत्र येताना दिसत आहेत आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळते. अनेक नेते मंडळी असतील किंवा परिवार हे सगळे परिवारातली लोक जी आहेत ती आता एकत्र या कुटुंबाला भेटताना गणपतीसाठी येताना दिसत आहेत आणि हे चित्र आता शिवतीर्थ या निवासस्थानी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच ही गोष्ट आहे दोन ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याची. मात्र या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी महत्वाची गोष्ट हीच आहे की ठाकरे बंधू एकत्र आलेत, ठाकरे परिवार एकत्र आलाय आणि त्यामुळे कुठं ना कुठे जो कॅडर असतो ग्राउंडचा तो कॅडरमध्ये पण एक सकारात्मक दृष्टिकोन मिळाला. म्हणजेच मनसेचे कार्यकर्ते आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा आनंदित आहेत. आपण जाताना सुद्धा बघितलं आदित्य ठाकरे असतील जे फेस आपण त्यांचं जे बॉडी लँग्वेज बघितली तर आनंदी होते, सगळे खुश होते. आज सकाळपासूनच शिवतीर्थचा माहोल अगदी उत्साही होता. कारण कुठे ना कुठे उद्धव ठाकरे 22 वर्षांनी तब्बल येत आहेत आणि या घरी म्हणजेच शिवतीर्थ या घरी उद्धव ठाकरे पहिल्यांदा आलेले आहे. त्यामुळे कुठे ना कुठे एक माहोल जो आहे तो मोठा आहे, माहोल आनंदाचा आहे आणि माहोल उत्साहाचा पाहायला मिळाला. माधुरी नक्कीच श्रेयस, धन्यवाद आपण दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी. तर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये 10 मिनिटं चर्चा सुद्धा झालेली आहे. त्यामुळे युतीच्या पार्श्वभूमीवर या मनोमिलनाच्या घडामोडींना सुद्धा वेग आलेला आहे. भेटीगाठींचा जो सिलसिला आहे तो पाहायला मिळतोय. आपण ही 3 दृश्य बघायला मिळतोय. ज्यावेळेस मराठी मेळावा झाला 5 जुलै रोजी त्यावेळी ठाकरे बंधू हे प्रथम एकत्र आल्याचं आपण बघितलं. त्यानंतर मातोश्रीवर 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते. त्यावेळेस दोन्ही बंधूंचं मनोमिलन बघायला मिळालं आणि शिवतीर्थावर 27 ऑगस्ट अर्थात आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंचं मनोमिलन हे पाहायला मिळालं आहे.